अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. मला आज 6 वाजता वाटलं धर्म बदलायचा आहे, मी 8:30 वाजता धर्म बदलून टाकीन. तो माझा वैयक्तिक अधिकार आहे. राज्य सरकारने आणलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 वर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकात नेमक्या काय काय तरतुदी आहेत याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विधेयकात सक्तीच्या धर्माविरोधात काय शिक्षा असेल याबाबतही त्यांनी सभागृहाला सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या विधेयकाला पाठिंबा दिला, परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर काही आक्षेप घेतले. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य नव्हे तर धर्माला नियंत्रित केले जात आहे असा आरोप आव्हाड यांनी केला. याच वेळी भाषण करत असताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या उल्लेखावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. परिणामी सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशनानुसार आव्हाड यांनी सभागृहाची माफी देखील मागितली. आव्हाड नेमकं काय म्हणाले? या विधेयकाच्या माध्यमातून धर्मावर पाळत ठेवण्यात येत आहे. एखाद्याने धर्म बदलला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवले जात आहे असा आव्हाड यांनी आरोप केला. जेव्हा जेव्हा धर्माविरोधात बोलण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा लोक धर्मविरोधात उभे ठाकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक का होऊ दिला नाही? तेव्हा कुठला धर्म आडाला होता? ते शूद्र होते म्हणून का? महात्मा फुले यांचा खून करण्याची सुपारी देण्यात आली, त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले म्हणून ही सुपारी देण्यात आली होती का? सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर अंगावर शेण फेकण्यात आलं, महिलांना शिक्षण दिलं म्हणून हे करण्यात आलं का? असं यावेळी आव्हाड सभागृहात म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.